आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। जय हिंद मित्रांनो, नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आम्ही गडचिरोलीमध्ये आहे आणि येथे येण्याचं कारण असं आहे की गोविंदरावजी वंजारी फाउंडेशन द्वारा आयोजित पदवीधर रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी 10,000हून जास्त अधिक रोजगार मेळाव्यासाठी पदवीधर इथं बेरोजगार आलेले आहेत आणि आम्ही आपल्या नॅशनल सर्कल न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणचे सर्व एकूण एक बाब आणि एकूण एक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करू। तरी आपल्यासोबत अभिजित भाऊ वंजारी आमदार साहेब हे जुळलेले आहे। तरी त्यांच्याकडून आपण या सगळ्या मेळाव्याचं नेमकं काय उद्दिष्ट आहे आणि या सगळ्या मेळाव्यामधून यांना किती रोजगार मिळणार आहे आणि यांचं काय पुढं होणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। भाऊ नमस्कार। नमस्कार। आम्हाला एक नॅशनल सर्कल न्यूजच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो का जनतेला नेमकं की या सगळ्या मेळाव्यातून काय उद्दिष्ट आहे याचा आणि काय यांना फायदा होणार आहे बाकी। मी नागपूर डिव्हिजनचा पदवीधर मतदारसंघाचा आमदार आहे आणि त्याच्याही पूर्वीपासून गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीनं आपल्या पूर्व विदर्भातल्या लोकांमध्ये नोकरीच्या संदर्भामध्ये त्यांच्या मनामध्ये जी साशंकता राहते, त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह राहतो, याकरता आम्ही अशा पद्धतीच्या रोजगार मेळाव्याचं आयोजन दरवर्षी करतो। चंद्रपूर जिल्हा असेल, गडचिरोली असेल, वर्धा असेल, भंडारा, गोंदिया, नागपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये दरवर्षी आम्ही उपक्रम राबवतो। वेगवेगळ्या नॅशनल, मल्टीनॅशनल किंवा वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या सर्व HR मॅनेजरला या ठिकाणी बोलवून त्यांच्याकडे असणारी जी वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना कुठे संधी मिळते का याचा प्रयत्न याच्या माध्यमातून करतो। आज या ठिकाणी गडचिरोलीमध्ये 36 कंपन्यांचे लोक आलेले आहेत आणि हजारोच्या संख्येने रजिस्ट्रेशन या गडचिरोली जिल्ह्यातल्या युवकांचं आमच्याकडे आलं होतं। आज सकाळपासून आपण रजिस्ट्रेशन सुरू केले आणि एका युवकाला 3 कंपन्यांचं एक ऑप्शन आम्ही दिलं होतं। त्या पद्धतीने ही सर्व प्रक्रिया सुरू आहे। सकाळी याचं उद्घाटन झालं आणि या माध्यमातून दिवसभरामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगार कशा पद्धतीने मिळता येईल याचा प्रयत्न करतो आहे। कालसुद्धा आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये केलं, तिथे आम्ही 650 विद्यार्थ्यांना आम्ही त्यांना ऑफर लेटर दिले। आजही शेकडो विद्यार्थ्यांना ऑफर लेटर त्या कंपन्यांच्या माध्यमातून देण्याचा आमचा मानस आहे आणि तो निश्चित पूर्ण होईल आणि त्याच्यामुळे आपल्या पूर्व विदर्भातल्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांना सुद्धा रोजगाराची संधी मिळावी, हा उद्देश आमचा या उपक्रमाच्या माध्यमातून आहे। धन्यवाद भाऊ। नक्कीच आपल्या या उपक्रमातून बरेच विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने असे धोरण आणि असे विचार करून जर एक उपक्रम ठेवले तर मला असं वाटते कुठंतरी महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी हे कुठंतरी संपून जाणार आहे। धन्यवाद। आम्ही तुम्हाला आमच्या नॅशनल सर्कल न्यूजच्या माध्यमातून इथले संपूर्ण व्यवस्था आणि सगळं दाखवण्याचा प्रयत्न। तसंच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण कंपन्यांची माहिती दिलेली आहे आणि इथे एकूण 36 कंपन्या आहे ज्या कंपन्याद्वारे इथं रोजगार मिळणार आहे, पदवीधर रोजगार इथे या ठिकाणी मिळणार आहे आणि या ठिकाणच्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांमध्ये आमदार साहेबाद्वारे इथं ही सगळी उपाययोजना केलेली आहे। स्टॉल नंबर 16 बाकीचे आहेत, महिंद्राशी आहे, ओके आहे, SSC ग्रुप आहे। गोविंदराव वंजारी फाउंडेशन द्वारा गडचिरोली येथे पदवीधर रोजगार मेळाव्याचे आयोजन महाराजा सेलिब्रेशन हॉल येथे करण्यात आले होते। यावेळी जिल्ह्यातील हजारो युवक युवतीने या मेळाव्याचा लाभ घेतला। तसेच जिल्हाभरातून लांबून आलेल्या सर्व लाभार्थ्यांकरता या ठिकाणी जेवणाची सुद्धा उत्तम सोय केली होती। त्यामुळे लांबून आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाकरता दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज भासली नाही। पदवीधर मतदारसंघ नागपूर विभागाचे आमदार श्री अभिजित भाऊ वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा व्यवस्थितरित्या पार पडला। तसेच गोविंदराव वंजारी फाउंडेशन द्वारे दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यात रोजगार मेळावा घेतला जात असतो।